कोकणामध्ये महायुतीत कोणताही वाद नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय। रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं नारायण राणेच विजयी होतील असंही नितेश राणे यांनी म्हटलंय। त्यांनी हा आशावाद व्यक्त केलाय। आज चायनीज मॉडेल शिवसेनेची सभा असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। कोकणामध्ये येऊन उद्धव ठाकरेंनी फक्त शिव्या दिल्या असं म्हणत त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना इशारा दिलेला आहे। उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिव्या दिल्या की मतं वाढतात असं नितेश राणे यांनी म्हटलंय। 1 लाखाहून अधिक लीड मिळणार असा दावा सुद्धा नितेश राणे यांनी यावेळी बोलताना केला आहे। तर उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा माझ्या लग्नात जास्त गर्दी असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलेलं आहे। स्वतः नितेश राणे नितेशजी एका स्टार प्रचारकासाठी दुसरा स्टार प्रचारक मैदानात उतरतोय। आधीच या जागेवरून बराचसा वाद आहे। हिटिंग जागा समजली जाते, त्यात आणखीन एक मोठी हिटिंग सभा। कुठलाही वाद नाहीये। महायुतीचे आम्ही सगळे कार्यकर्ते विकासाच्या मुद्द्यावर हा निवडणूक लढवतोय। आमचे विरोधक जंग पछाडतायत की इकडचं वातावरण कसं खराब होईल, काहीतरी इथे कोणाची तरी वादाची थिणगी भेटेल जेणेकरून आपल्याला वातावरण खराब करता येईल। पण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेने मन बनवलं आहे की येणाऱ्या 7 मेला आम्हाला आमच्या हक्काचा खासदार मोदीजींच्या बरोबर पाठवायचा आहे। राणे साहेबांना मत म्हणजे मोदीजींना मत, हे जे काय समीकरण आहे ते येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला मोठ्या प्रमाणात मतदानाच्या रूपात दिसेल। आणि 4 जूनला आम्हाला आमचा एक हक्काचा खासदार भेटेल जो मोदीजींबरोबर थेट बोलतो आणि मोदीजींच्या माध्यमातून आमच्या कोकणाचा विकास करेल। जागेचा वाद या संदर्भ हा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या संदर्भाने होता। दुसऱ्या बाजूला खरे शिवसैनिक जे बाळासाहेबांच्या काळातले खरे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात, एक राज ठाकरे आणि दुसरे नारायण राणे, हे उद्या सभेच्या निमित्तानं तब्बल 19 वर्षानंतर एकत्र येत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गचं मैदान, त्यात आज उद्धव ठाकरेंची सभा आणि उद्या त्याला काउंटर स्वरूपात राज ठाकरेंच्या सभेकडे पाहिलं जाते। व राजकीय वातावरण ढवळून निघण्यासाठी काय या सभेचा रोल असेल? काय आज चायनीज मॉडेल शिवसेनेची सभा आहे, उद्या ओरिजिनल शिवसैनिकांची सभा आहे। हा फरक आहे त्याच्यामध्ये। आणि उद्धवजींची सभा आमच्यासाठी पोषकच आहे। जेव्हा जेव्हा उद्धवजी ठाकरे आमच्या कणकवलीत आलेले आहेत, सिंधुदुर्गात आले आहेत, त्यांच्या स्टाईलचं भाषण केलं आहे, आम्हाला शिवाशाप दिला आहे। मी तुम्हाला सांगतो आमचं मतधिक्य वाढलेलं आहे। 19ला असेच माझ्या विरुद्ध आले, जोरदार आमच्या विरुद्ध भाषणं केली, मी 14 पेक्षाही जास्त मतधिक्याने निवडून आलो। तोच विषय आजही होणार आहे। उद्धवजींना सांगेन किंतु परंतु करू नका, वातावरण अतिशय तुमच्यासाठी चांगलं आहे। या भाषण द्या, तुमचं स्टाईलचं भाषण द्या आणि आमचं लीड 1 लाखापासून वाढून जा। दावा असंही केला जातोय की अमित शहा आणि राज ठाकरेंच्या सभांचं नियोजन झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या सभा ह्या ठरल्यात। नेमकं वास्तव काय? हा दावा खरा आहे? अमित शाह साहेब कुठे, राज साहेब कुठे आणि तुम्ही कुठल्या गल्लीतल्या नेत्यांबद्दल तुम्ही चर्चा करताय? हे अमित शाह साहेब देशाचे नेते आहेत, त्यांचा एक वेगळा दर्जा आहे, मांडणारा एक मोठा वर्ग आहे। उद्धवची सभा आज तुम्ही बघितलं ना, माझ्या लग्नाला जास्त गर्दी होती तिथे त्यांच्या सभेपेक्षा। आवडलेलं आहे म्हणजे बचत गटाची सभा किंवा आमच्या कोकणात आता लग्न समारंभ मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत। कुठल्या तरी एका लग्नामध्ये जाऊन कॅमेरा फिरवा, उद्धवजींच्या सभेपेक्षाही जास्त गर्दी तिथे असते। म्हणून उद्धवजींची सभाचे जास्त आम्ही दखल घेत नाही। यावं, आपल्या पद्धतीचं भाषण करावं आणि आम्हाला फायदा करून द्यावा। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, रत्नागिरी।